आयपीएलमुळे देशातील करोडो मुलं बर्बाद होत आहेत. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं विधानसभेत प्रतिपादन. जालन्यात आयपीएलवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जातो. पोलिसांना सर्व माहिती आहे. खोतकर विधानसभेच्या अधिवेशनात आमदार अर्जुन खोतकर जालना शहरातील प्रश्नावरून चांगलेच बरसले. आज दिनांक 24 रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलमुळे देशातील करोडो मुलं बर्बाद होत असल्याचं प्रतिपादन जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत बोलताना केलंय. जालन्यात आयपीएलवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जातो आणि पोलिसांना सर्व माहिती आहे असंही खोतकर म्हणालेत. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. दरम्यान आज अधिवेशनात आमदार अर्जुन खोतकर जालना शहरातील प्रश्नावरून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी जालन्यात आयपीएलवर लावल्या जाणाऱ्या सट्ट्यावर बोट ठेवत खोतकर यांनी या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे. प्रत्येक माणसाचं सन्माननीय आमदाराचं युद्धचित आयपीएलचा महायुद्ध सुरू झाला. अध्यक्ष महाराज दादा आयपीएलचा सुरू झालेला आहे आणि या आयपीएलच्या महायुद्धामध्ये या देशातले करोडो मुलं बर्बाद होतात. ऑनलाईन सट्टा, प्रत्येक चेंडूवरती सट्टा, प्रत्येक षटकारावरती सट्टा, प्रत्येक चौकारावरती सट्टा, या टोळ्या निर्माण झाल्या. अध्यक्ष महोदय पोलिसाला सर्व माहित आहे. माझ्या जालना शहरामध्ये आयपीएल मोठ्या प्रमाणात सट्टा घेतला जातो हे पोलिसाला माहित नाही. अध्यक्ष महाराज मी सांगू शकतो सभागृहामध्ये 10 लोकांचे नाव. मनोज टोक नावाचा एक आहे. हा मनोज टोक पोलिसाला हप्ते देतो आणि राजरोसपणे जालन्यामध्ये आयपीएलचा सट्टा घेतो. सागर चिल्का असेल, मी तुम्हाला ओळीने 10 नाव देऊ शकेल. अध्यक्ष महाराज या लोकांवरती कारवाई होणार नाही काय? पोलिसला माहित नाही का? अध्यक्ष महाराज राजरोसपणे सट्टा घेणारे. माझ्याकडे 10 मुलांनी आत्महत्या केली. अध्यक्ष महाराज या सट्ट्यापायी 10 मुलांनी. मी त्या परिवारांचं नाव घेऊ शकतो पण त्यांची बदनामी होईल. अध्यक्ष महाराज अनेक उद्योजकांचे मुलं बर्बाद झाले. लाखो तरुण यामध्ये अडकले. अध्यक्ष महाराज ऑनलाईन सामना पाहताना पैसा लावला जातो, प्रत्येक चेंडूवर लावला जातो. त्यामुळे मी तुम्हाला आयडी सुद्धा देईल, त्यांची मोबाईल नंबर देईल. माझ्या मोबाईल मध्ये आता कदम साहेब माझ्या मोबाईल मध्ये आता फोटो आहेत. सट्टा घेताना मटका घेताना आत्ताचे फोटो आहेत. ऑनलाईन सट्टा वेगळा, मटका वेगळा. त्यामुळे अध्यक्ष महाराज या लोकांवरती कारवाई होणार का नाही होणार हा प्रश्न निश्चितपणे माझ्या समोर या ठिकाणी. आपण जिल्हा प्रशासनाला आता आदेश दिले पाहिजेत. एसपींना कदाचित माहित आहे ना नाही माहित मला माहित नाही, पण खालच्या पातळीवर या सर्व गोष्टी वाळू असेल, मटका असेल, या खूप जोरात सुरू आहे. अध्यक्ष महाराज तुम्ही मला संधी दिली तर हे सर्व पुरावे मी आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो. अध्यक्ष महाराज माझ्याकडे आज माझ्या मोबाईलमध्ये पुरावे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की जमिनीच्या बाबतीमध्ये अनेक घोटाळे जालन्यामध्ये आहेत. कुळाच्या जमिनी आपल्या परस्पर नावावर करून घेणं, वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून दाखवणं. शेख मुस्ताक नावाचा तो जाहिरात देतो मोठ्याल्या, येणे प्लॉट विकत घ्या, येणे प्लॉट विकत घ्या, तुम्हाला जाहिरात देऊ शकतो. अध्यक्ष महाराज आणि येणे झाला नाही, काही झाला नाही. काय करते यंत्रणा? अध्यक्ष महाराज 50 एकर जमीन येणे आहे असं दाखवल्या जाते आणि गरीबाला फसवल्या जातं. रजिस्ट्र्या होत नाही. जमिनी घेतल्या, कमी भावात घेतल्या असेल, जास्त भावात घेतल्या असेल, काही म्हणणं नाही. अध्यक्ष महाराज परंतु लोकांना फसवलं जातं खोटे डॉक्युमेंट्स करून. या संदर्भात सुद्धा जे बनावट लेआउट आहेत, बनावट नकाशे आहेत, बनावट बांधकाम परवानग्या आहेत, या सर्व बाबतीमध्ये निश्चितपणे आता आपण सुद्धा आदेश किंवा आपण सुद्धा निर्देश देण्याची गरज अध्यक्ष महोदय या ठिकाणी. माझी विनंती अध्यक्ष महोदय आपल्याला की माननीय सुनीलजी प्रभू म्हणले की गुन्ह्याचं प्रमाण खूप वाढलं यूपी आणि बिहार सोबत बरोबरी. महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज अजून कायद्याचं राज्य आहे. आकडेवारी काही असेल अध्यक्ष महाराज, मुंबई पोलिसाच्या बाबतीमध्ये मुंबई पोलिसाचा या ठिकाणी स्कॉटलंड यार्डशी संबंध जोडला जातो किंवा त्या तोडीचं आमचं पोलीस खाते. अध्यक्ष महाराज
असं केल्याने त्यांचं मनोबल खच्ची होईल अध्यक्ष महाराज. म्हणून त्याच्यातल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत